नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूया आता सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने होणारी दरवाढ आणि त्यामुळे वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ आज कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। काँग्रेस राजवटीत अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार आज सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहेत असा घणाघाती आरोप यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। यावेळी शिवसैनिकांनी सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ जी वारंवार होते त्याच्या निषेधार्थ आणि लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। आपण बघितलं असाल की पेट्रोल डिझेल दरवाढ 8 दिवसामध्ये 4 वेळा झालेली आहे आणि अजूनही ती थांबण्याची शक्यता नाही आहे आणि त्यामध्ये लोकांनी जागृत झालं पाहिजे। लोकांनी आज खरं तर पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे फक्त पेट्रोल डिझेल वाढलं नाही तर संपूर्ण महागाई वाढलेली आहे। आज आपण बघितलं असाल की भाजीचे दर वाढलेत, दुधाचे दर वाढलेत, बांधकाम साहित्याचे दर वाढलेत आणि ट्रान्सपोर्टचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी महागाई केलेली आहे। आज कोथिंबीरीची एक पिढी 70 रुपयापर्यंत गेलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार करत नाही आहे आणि सरकार वारंवार आश्वासनं देत आहेत। आपण बघितलं असाल की एवढं करून पैसे असूनही डिझेल पेट्रोल मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे। परंतु माननीय मुख्यमंत्री काय सांगत आहेत की 40% लोक काळाबाजार करण्यासाठी साठवणूक ठेवत आहेत। परंतु असे आपण बघितलं असाल की आज पेट्रोल पंपावर अजून रांगाच्या रांगा आहेत। अजूनही शेतीचा हंगाम सुरू व्हायचा आहे। शेतकऱ्यांनासुद्धा डिझेल पेट्रोल मिळणं आता मुश्किल झालेलं आहे आणि या सगळ्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। जे मोदींनी 15 वर्षापूर्वी सांगितलं तेच आम्ही लोकांना या माध्यमातून लोकांना आठवण करून देत आहे। खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारावर पेट्रोल डिझेल दरवाढीपेक्षा आपल्या डॉलरचा दर घसरल्यामुळे ही दरवाढ झालेली आहे आणि ह्या डॉलरचा दर माननीय पंतप्रधान हे थांबवू शकले नाही वस्तुस्थिती आहे। आज नीटचे पेपर फुटलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे आणि हे मात्र वेगवेगळ्या गोष्टी सांगून फक्त लोकांना राजकारण करून दुसऱ्या पक्षातले लोक घेऊन आज सत्ता गाजवत आहेत आणि ह्याच्या विरोधात लोकांनी जागृत करण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून लवकरच खादी इंडियाचे आधुनिक आणि हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लॉन्च करण्यात येणार आहे। या पोर्टलद्वारे ग्राहकांना खादी उत्पादने ऑनलाईन खरेदी करता येणार असून शॉप द लुक, हाय रेझोल्यूशन फोटो आणि सुरक्षित पेमेंटसारखी आधुनिक फीचर्स उपलब्ध असतील। जेनझी तरुणांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममुळे खादी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान खादी उत्पादनांची विक्री 1.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून या क्षेत्रातून 2 कोटींहून अधिक लोकांना रोजगार मिळाल्याची माहिती आयोगाने दिली आहे। बीड जिल्ह्यातील मोहखेड इथे केळीच्या बागेला भीषण आग लागून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। 4 एकरांवर असलेली केळीची बाग काही दिवसांत बाजारात जाणार होती, मात्र दुपारी लागलेल्या आगीत तब्बल 5,500 केळीची झाडे जळून खाक झाली। शेतातील डीपीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वेगाने पसरल्याने संपूर्ण बाग जळाली आहे। मुंबईतील आझाद मैदानात आज नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणासंदर्भात कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात आलं। गुन्हेगारांवर कारवाई करावी तसेच या संदर्भात सरकारने कायदे तयार करताना कोचिंग क्लासेस असोसिएशनला विश्वासात घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देणार असल्याचंही कोचिंग क्लासेस असोसिएशनकडून सांगण्यात आलंय। या प्रकरणी आझाद मैदानातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरी यांनी। नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये सातत्याने क्लासेसवर आरोप करण्यात येत होते। त्यानंतर आज आमच्यावर अन्याय झाल्यास आम्ही शांत बसायला आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या संचालकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना न्याय देऊ। त्यानंतर आता हे आंदोलन सुरू झाले। काय नेमकी तुमची मागणी करून आलेला आहे? माझ्या मते एक नवीन कायदा पण आणायला पाहिजे की जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यांना आजन्म कारावास इतकी सिव्हिअर शिक्षा देण्यात जेवढी नसेल देतात तर कमीत कमी 7 वर्ष हे लोक इथून फील्डमध्येच राहिले नाही पाहिजे। असं जर वारंवार खूप सरकार करत गेलं तर अशा शिक्षणाचं फिल्ट्रेशन होईल, अशा प्रवृत्ती फिल्ट्रेशन होईल आणि
की जे दोषी असतील ते कोणतेही असो, शिक्षण क्षेत्रात कोणते लोक असतील, शासकीय असतील, निमशासकीय असतील किंवा क्वचित लाभून असतील, त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. वेळ पडल्यास त्यांच्यावर भविष्यवधाचा गुन्हा तुम्ही नोंदवा, त्यांना शिक्षा द्या. परंतु पुढच्या वेळेस झालं नाही. त्या प्रकारे जे सरकारी यंत्रणा आहेत या सुद्धा याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. सरकारी यंत्रणा आम्ही आलोच त्यासाठी आहे. वारंवार की वारंवार आमच्यापैकी कोणीतरी शिक्षक आतापर्यंत बनवणारे त्यांनी हे पेपर फुटी त्याचबरोबर आता जो एकदम नवीन कडक कारवाई कायदा झाली आहे, पाहिजे. या याच्यासाठी नवीन आम्ही आलेलो कायद्यामध्ये आहे. आणि जे आम्हाला साधारण सगळ्यांनी शिक्षक कडण्यात आहेत, विरोध त्यांच्यावर कोणत्याही सगळे प्रकारचा शिक्षक अन्याय होऊ नये. असू कारण की हे जे साधारण शिक्षक आणि आहेत आम्ही हा त्यांचा व्यवसाय नाही, त्यांची चरित्र चालू आहे, पाच त्यांची रोजीरोटी करतात आणि प्रामाणिकपणे काम 75 करतात. विद्यार्थी या फ्री ऑफ कॉस्ट 5% फक्त कॉर्पोरेट क्लासेसमुळे या पूर्ण आणि शैक्षणिक सरांनी क्षेत्रावर सांगितलं असे आम्ही लोक कामं खूप सारे शिक्षण चांगले क्षेत्रावर जे करतो आहे पण ते ते फोकस होत नाही. त्याला डिफेंड आणि करण्यात येत होतं आहे. काय की त्याचे एखाद्या चालू कार्य करतात. टीचर कम्युनिटी तर ते काही ठीक नाही असं मला वाटतं. अजून एक गोष्ट आता आणि आम्हाला खूप असं म्हणलं की एक कमर्शियल एंटिटी आहे जर आम्ही कमर्शियल तर मग सरकार पण सहभागी आहे. खूप लोकांना माहितीच नाही आहे की 100 रुपये कोचिंग क्लास ज्यावेळेस येतात तर 18 रुपये पहिले सरकारला जातात आणि त्याच्यानंतर त्यांनी छोटासा प्रॉफिट केला की मग वरून त्याच्या 30% त्याला जातं. आणि गव्हर्नमेंट फक्त गव्हर्नमेंट इज नॉट द लॉस पार्टनर. आता एखाद्या कोचिंग क्लास क्लास लॉस मध्ये जर गेला तर गव्हर्नमेंट काही सपोर्ट ना गव्हर्नमेंट आम्हाला जागा देते ना आम्हाला गव्हर्नमेंट काही दुसऱ्या फॅसिलिटीज देत असते. गव्हर्नमेंट आम्हाला कुठलंच प्रोटेक्शन देत नाही. फक्त 100 कोटी रुपये एका वर्षाला आम्हाला उलाढाल दोषी होत ठरवत असेल. असाल आणि म्हणत तो असाल मनुष्य या कमर्शियल एंटिटी सोशल मीडियावर मोठी जाहिरात करतो, फसव्या जाहिराती करतो, लोकांना खूप स्वप्न दाखवतो आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करतो. विद्यार्थ्यांना खूप आकर्षित केलं. एवढी जास्त विद्यार्थी आले त्याचा भ्रमनिरास होतो बऱ्याच वेळा. तुमचं हे आंदोलन किती दिवस आणि या भ्रमनिरास करण्यासाठी एकच दिवस. काही वेळा हे अशा प्रश्नपत्रिका फोडणं वगैरे असे मार्ग त्यांना करावे लागतात. आणि या स्पर्धात्मक याच्यामध्ये म्हणजे या गुन्हेगारांमधले गुन्हेगार प्रश्नपत्रिका फोडून आणखी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहतात. त्यासाठी आपण असं केलं पाहिजे की नीट आणि जेट सरकारने यावरती कडक कायदा तुम्ही पण बोर्ड घ्या ना सर. कमी होत वाढवलं पाहिजे. त्यांना स्पर्धात्मक परीक्षेचं स्वरूप देऊन ठीक आहे त्यांच्या गमतीवर पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमावर प्रवेश मिळावा आणि JEE आणि पर्यायी शोधावा. त्या तशाच चालू नये. त्या तशाच जर चालू राहिल्या तर ही प्रचंड आर्थिक उलाढाल आहे. ही चालूच राहील, ही बंद होणार नाही. आणि ही बंद होणार नाही तर आज याने पेपर फोडला, उद्या दुसरा पेपर फोडेल. याच्यावर काहीतरी बंधन आणायला पाहिजे, याच्यावर कायदा आणला पाहिजे. आम्ही कायद्याचा जरूर स्वीकार करू, पण कायद्यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते सापडले पाहिजे, निर्दोष सापडू नये अशी विनंती सरकारला करेल. आणि कायदे घेताना मला सर्व शिखर संघटनेच्या लोकांना विश्वासात घेणं सर्व शिखर संघटनेचे जे पदाधिकारी यांना या ठिकाणी आज आमचं आंदोलन हे 1 दिवसाचं आंदोलन आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या नागपूरपासून बाकी सगळीकडे सगळ्या याच्यातून या ठिकाणी मंडळी इथं आलेली आहेत. सांगली, कोल्हापूर सगळ्या भागातून आलेली आहेत. 1 दिवसाचं आमचं आंदोलन आहे. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी जे पेपर फुटीला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी कडक कारवाई व्हावी. केवळ क्लास चालक नव्हे तर त्याच्यामध्ये जे कोण शासकीय असतील, निमशासकीय असतील, जे कोण दोषी असतील त्या सगळ्यांच्या कारवाई ह्या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. त्याचबरोबर ह्या पेपर फुटीचा प्रकार हा 1 वर्षाचा किंवा आत्ताचा नाही आहे. हा पेपर फुटीला जबाबदार नुसत्या हा तुम्ही ह्याची नीटची म्हणू नका पेपर फुटी, ही प्रत्येक शाळा प्रत्येक वर्गाची 8वी 9वी 10वी या सगळ्याची पेपर फुटी होत असते. ती कुणाच्या माध्यमातून होत असते सर? तर जिथं हे टायअप क्लासेस आहेत, जिथं हे इंटिग्रेटेड क्लासेस आहेत, जिथं हे दुहेरी क्लासेस आहेत, प्रकार रोखण्यासाठी काय करावं? ह्या आता जे असणारे विद्यमान कायदे आहेत त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आणि ती राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. ह्याला कारण सगळ्या राजकीय लोकांच्या ह्या शाळा कॉलेजेस असल्यामुळं या ठिकाणी याच्यावर कारवाई कठोर होत नाही. ती जर झाली तर अत्यंत प्रामाणिकपणे ह्या सगळ्या शिक्षण प्रक्रिया पूर्ण चालू राहतील. त्यामुळे दुहेरी, टायअप आणि इंटिग्रेटेड हे बंद होण्यासाठी अत्यंत कठोर पावलं शासनाने उचलली पाहिजेत. तेव्हा हे सगळं बंद होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या या आत्ताची जी तुमची नीटची परीक्षा ज्या एजन्सी मार्फत घेतली जाते ती एजन्सी दोषी असल्याचं गेली 2-3 वर्षामध्ये दिसून यायला लागले सर. त्यामुळे ती एजन्सी बंद करावी जी या ठिकाणी आहे. आणि आता जशी
ज्याला आपण पार्लमेंटरी एजन्सी म्हणतो, ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल या ठिकाणी एजन्सी म्हणतो, जशी आपण या ठिकाणी UPSCची परीक्षा वगैरे घेतली जाते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची, त्या प्रकारच्या अशा प्रकारच्या परीक्षा पद्धती आपण या ठिकाणी आणल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून पेपर फुटी होणार नाहीये. जिथं राजकीय हस्तक्षेप नाही तिथं पेपर फुटी नाही. एकंदरीत सध्या जी नेट परीक्षेची जी समिती आहे ती बदलून नवीन समिती UPSC प्रमाणे राबवण्यात यावी अशी मागणी सध्या शिक्षकांच्या कोचिंग क्लासेस शिक्षकांच्या वतीने करण्यात आली. कॅमेरामॅन अमरेश लाड. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासाठीच्या प्रस्तावित कॉरिडॉर पार्किंगला स्थानिकांचा विरोध होतोय. नरदुल्ला टँक मैदानावरील प्रस्तावित कॉरिडॉर पार्किंगला विरोध होतोय. मैदानावरून महेश सावंत यांनी फोन करत पालिका अधिकाऱ्याला खडसावलं. हे मैदान लहान मुलांचे खेळाचे, ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्याचे आणि सामाजिक उपक्रमांचे प्रमुख ठिकाण असल्याचा दावा महेश सावंत यांनी केलाय. केरळमध्ये ईडीच्या छापेमारी दरम्यान मोठा गोंधळ उडाला. माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या ईडी अधिकाऱ्यांच्या गाडीला समर्थकांनी अडवून ईडी गो बॅक आणि मोदी विरोधी घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी वाहनावर विटा फेकही केली. विजयन यांच्या मुलीच्या एक्झालॉजिक सोल्युशन कंपनीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. विरोधकांनी केंद्र सरकारवर ईडीचा राजकीय वापर केल्याचा आरोप केला आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.